आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये होणाऱ्या शासकीय महापूजेची तयारी पूर्ण झाली आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची मानाची महापूजा पार पडणार आहे। महाराष्ट्रातील कोट्यावधी भाविकांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री ही महापूजा करतात दरवर्षी आणि यंदा श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या महापूजेसाठी एकूण 14 पुजारी सज्ज आहेत। 26 जुलै रोजी आषाढी यात्रेचा सोहळा संपन्न होता आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ही शासकीय महापूजा संपन्न होत असते आणि विठ्ठल मंदिरातील जे पुजारी आहेत, विठ्ठलाकडचे 7 पुजारी आणि रुक्मिणी मातेकडचे 7 पुजारी, त्यांना मुख्यमंत्र्यांबरोबर पूजेचा मान मिळालाय। काय सांगाल, कशाच्या पद्धतीने पूजा असते? महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दगन्धं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। अशा या सावळ्या विठुरायाची पूजा करण्याचा योग या ठिकाणी आम्हा सर्व पुजाऱ्यांना मिळतो। अतिशय भाग्यवान आहोत आम्ही, कारण इतक्या कमी वेळात आपल्याला ह्या भगवंताची सेवा करायची संधी मिळते। आम्ही सर्वजण प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे भगवंताची पूजा करतो। आपल्या समोर जे गुरुजी आहेत, हे गुरुजी प्रत्यक्ष उपचार करतात देवाचे, हे गुरुजी मंत्र म्हणतात, हे बाकीचे सर्व सहकारी त्यांना सहाय्य करतात, साहित्य देतात, एक जण भजन म्हणतात, एक जण प्रत्यक्ष उपचार करतात। असे प्रत्येकाकडे वेगवेगळी जबाबदारी आहे आणि त्या वेगवेगळ्या जबाबदारीनं आपण ही भगवंताची पाद्यपूजा, नित्यपूजा आणि शासकीय महापूजा संपन्न करत असतो। तुमच्याकडे कोणती हे असते पूजा करायची? मी प्रत्यक्ष देवाला स्नानामध्ये दही, दूध, पंचामृत, मतसाखर, पंचामृताचं स्नान, शुद्धोदक स्नान आणि त्यानंतर देवाला अलंकारित करणं, पोशाख करणे, गंध लावणे ही प्रत्यक्ष सेवा माझ्याकडे ती या ठिकाणी आहे। तुमच्याकडे कोणती सेवा असते? माझ्याकडे परिपूर्ण मंत्र म्हणण्याची जबाबदारी दिलेली आहे। ते ध्यानापासून ते मंत्र पुष्पांजलीपर्यंत सर्व जबाबदारी पार पाडतो। काय सांगाल, कशा पद्धतीने पूजा असते? दैवीं उन्नतपीठकां स्वसनां ताटंककरणां शुभां भास्वस्वर्णसुरेकितायुतमः वक्षस्थलाङ्गामदां हस्तस्वर्णकरण्डकां कटितटप्रान्तैकपाणिम्बरां श्रीमद्विठ्ठलचित्तचौर्यचतुरां श्रीरुक्मिणींदां भजे। भगवान पांडुरंगाची पूजा झाल्यावर मुख्यमंत्री व मानाचे वारकरी हे रुक्मिणीकडे येतात। ध्यानापासून पूजा चालू होती। सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद सभूमिं विश्वतो ऋतुवात्यतिष्ठ दशांगुलम ह्याच्यापासून ते यज्ञेन यज्ञमय जंत देवा स्थाने धर्माने प्रथमान्यासन्न तेहनाकम महिमानस सजंत यत्र पूर्वे साध्या संती देवाः तसेच श्री सूक्त पण ह्याच्यात म्हणले जाते। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।